हेडलाईनचे प्रस्तुत करता घरकुल मसाले, दे रोजच्या जेवणाला मायेची चव घरकुल मसाले। बीड आणि जालन्यात बंजारा समाजाचा मोर्चा। हैदराबाद गॅझेटच्या आधारावर एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावं, बंजारा समाजाची मागणी। शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी नाशिकमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा आक्रोश मोर्चा। शरद पवार मोर्चात सहभागी सुप्रिया सुळे, शशिकांत शिंदे, रोहित पवारांसह सर्वच प्रमुख नेत्यांची आक्रोश मोर्चाला उपस्थिती। शिंदेंनी बाळासाहेबांचा फोटो लावणं बंद करावं। शिंदेंनी आमच्याऐवजी अमित शहांच्या मुलाला प्रश्न विचारावा। भारत-पाक सामन्यानंतर राऊतांचा हल्लाबोल। कालच्या मॅचवर 1.5 लाख कोटींचा जुगार खेळला गेला। पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाला 1000 कोटींचा फायदा झाला। संजय राऊतांचा दावा, तर संजय राऊत कालच्या सामन्यातून किती पैसे हरलात? भाजपच्या नवनाथ बन यांचा सवाल। पूजा खेडकरचे आई-वडील फरार। आई मनोरमा खेडकर आणि वडील दिलीप खेडकर फरार असल्याची माहिती। पूजा खेडकरच्या घरी पोलीस दाखल। सांगलीच्या कवठे महांकाळ या ठिकाणी घडली स्पेशल 26 सारखी घटना। आयकर विभागाचे अधिकारी असल्याचं सांगत प्रसिद्ध डॉक्टर जगन्नाथ म्हेत्रे यांच्या घरी दरोडा। 2 कोटी रुपयांचे दागिने आणि रोख रक्कम घेऊन लंपास। बीड जिल्ह्यातील आष्टी आणि शिरूर तालुक्यामध्ये ढगफुटी। तालुक्यातील सर्वच नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली। प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून आपत्ती व्यवस्थापन कक्षाला भेट। आष्टी आणि पाथर्डी तालुक्यातील 40 जणांना एअरलिफ्ट करण्याचे निर्देश। एअरलिफ्ट करण्याचं काम सुरू असल्याची अधिकाऱ्यांची माहिती। बीडमधील कडा शहरात आमदार सुरेश धस दाखल। हेलिकॉप्टरनं 4 ठिकाणच्या नागरिकांचं रेस्क्यू। 17 नागरिकांची सुखरूप सुटका। तर पुण्याच्या घाटमाथ्यावर जोरदार पाऊस सुरू। खडकवासला धरणातनं विसर्ग वाढवला। 14,547 क्युसेकनं विसर्ग। भिडे पूलही पाण्याखाली।